वासव न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार विजयपुर जिला कोल्हार तालुका में अब ऐसा हो गया है, पास तो नदी तो है मगर यहाँ पर एक स्कूल के करीब एक मगरमच्छ का बच्चा देख लिया गया है। तो अब यहाँ पर इतनी दिक्कत हो गई है ताकि स्कूल में बच्चों को पढ़ने के लिए सिर्फ मगरमच्छ का डर और खौफ सताने लग गया है। अब यहाँ स्कूल के मास्टर तो यही कहने लगे हैं ताकि ये मगरमच्छ को जल्द से जल्द जो भी संबंधित इलाका है वो आकर कानून कार्रवाई करे और इस मगरमच्छ को पकड़ ले जाए। अब तो बच्चों को सिर्फ खिड़की में ही खाया जाने लग गया है, डर पैदा होने लग गया है ताकि इसलिए इस बावड़ी में यहाँ पर एक मगरमच्छ का बच्चा देख लिया है और इसीलिए वो डर के मारे यहाँ पर पढ़ना लिखना इनको मुसीबत बन गई है। अब तो यहाँ पर बहुत दिनों से अब तो देख तो नहीं लिया था मगर अभी हेडमास्टर का यही कहना है कि मास्टर जी का यही कहना है ताकि कब यहाँ पर इस मगरमच्छ का जो कहानी खत्म हो जाएगी और बच्चे अच्छी तरह से पढ़ लिख कर अपने घर चले जाएंगे। अब तो यहाँ पर बैठने से बाहर उतना ही नहीं, रात में आकर पूरा स्कूल में मगरमच्छ घूमकर फिर से किसी इंसान को अगर देख लिया फिर से वही कुएं में वो मगरमच्छ चला जाता है। अब ऐसा होने के बाद तो कहाँ पढ़ाई लिखाई होगी बच्चों की, कहाँ पर जाकर शिकायत होगी। अब यहाँ पर हेडमास्टर हो या मास्टर जी हो उनका यही कहना है जल्द से जल्द ले जाए। अब इतने सारे बच्चे खेल तो रहे हैं मगर इनको सबके दिमाग में पढ़ लिखने से भी ज्यादा उस मगरमच्छ का ही इनको डर सता रहा है। शायद बच्चों के ख्वाबों में भी शायद यही आता होगा क्योंकि मगरमच्छ कहने के बाद अच्छे अच्छों की तो बोलती ढीली हो जाती है मगर यहाँ पर छोटे मोटे जो बच्चे पढ़ लिखने के लिए आए हैं सिर्फ यही सोच रहे हैं सिर्फ यहाँ पर मगरमच्छ है मगरमच्छ है। अब यहाँ पर संबंधित अधिकारी जो भी है आकर यहाँ कर देख रेख करें और इन बच्चों की ख्वाब और ख्यालों की डर चला गया तो ये बच्चे और भी पढ़ लिखेंगे और यहाँ पर खुले आम दिल से कूद खेलेंगे। देखेंगे एक रिपोर्ट में। ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಶಾಲೆ ಹಿಂದಗಡೆ ಒಂದು ಬಾವಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಮೊಸಳೆ ಮರಿ ಬಂದಿದೆ। ಯಾವ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಅದು ಶಾಲೆ ಗುರುನಲ್ಲಿ ಬಂದು ತಿರುಗಾಡಿ ಹೋಗ್ತದೆ ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ, ಹಗಲತ್ತಿನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತವೆ, ಮಕ್ಕಳು ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ। ಆದ ಕಾರಣ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆದವರು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಸಂಕಷ್ಟದಿಂದ ಪಾರು ಮಾಡಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ। ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ರೀ, ನಾವು ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಮೊಸಳೆಗಳು ಬಂದ ನಂತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೆಲ್ಲ ಕಿಟಕಿಯಾಗ ಹಾಸಿ ಮೊಸಳೆ ಅಂತ ನಡ್ಕೋತ ನಿಂತು ಬಿಡ್ತಾರೆ। ನಮ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತು ನಮಗೆ ಕೂಡ ರೀ। ಅಪಾಯ ಮಾಡೋದು ಮುನ್ಸೂಚನೆ ಅದ ರೀ, ಮರಿ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದಾದ ಮರಿ, ಅದು ಸೂಚನೆ ಅದ ಯಾವ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಪಾಯ ಮಾಡ್ತದೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅದು। ಬಾಯಿ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ ರೀ, ಬಾಯಿ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗಾಡ್ತದೆ ಮಾಡ್ತದಲ್ಲ ಅದು। ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಯವ್ರಿಗೆ ಅದು ಬಂದು ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಅದು ಬೇರೆ ಕಡೆ ಬಿಟ್ಟರೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ। ಇಲ್ಲಿ ನಾಳೆ ಏನು ಮಕ್ಕಳು ತೊಂದರೆ ಆತ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಬಂಧ ಇಲಾಖೆಯವ್ರ ಮೇಲೆ ಅದು ಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಇಲ್ಲಿಕ್ಕಿರೋದು ಸಿದ್ದಪ್ಪ ರೀ। ಹೋದ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಆಗಿತ್ತು, ಹೋದ ವರ್ಷ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಮೊಸಳೆ ಬಂದಾಗ ಮಾಡಿದಾಗ ಆಲಮಟ್ಟಿಯಿಂದ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆದವರು ಆಮೇಲೆ ಕೋಲಾರ ಸ್ಥಳೀಯ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ PSR ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾಗ ಅದು ಮೊಸಳೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಕಾಣಲಿಲ್ಲ, ಹಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರು ಮಾಡಿದ್ರು, ಅದು ವೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು ನೋಡಿದ್ರು ಅವರೆಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಅದು ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಅದು ಕಾಣಲಿಲ್ಲ, ಹೀಗಾಗಿ ಅವರು ವಾಪಸ್ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ರು। ಇವಾಗ ಮತ್ತೆ ಅದು ಮೊಸಳೆ ಮರಿ ಮತ್ತೆ ಬಂದಿದೆ, ಅದು ದಯವಿಟ್ಟು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಬಂದ ಕೇಸಿಂದ ಆದಷ್ಟು ನಮಗೆ ಸರಿ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತೇನೆ। ಸಿದ್ದಪ್ಪ ರೀ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಕೊಲ್ಹಾರ, ಆ ಶಾಲೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವು।